आज विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये महामहिम राज्यपाल जे अभिभाषण करणार आहेत त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सर्व आमदारांनी बहिष्कार टाकलाय। त्याचं कारण बेळगाव कारवार सीमा प्रश्नी ज्या पद्धतीने एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक केली जाते, त्या ठिकाणी सभा घेण्यासाठी परवानगी दिली जाते, कुठेतरी बेळगाव कारवारमध्ये राहणाऱ्या आमच्या सीमावासियांवरती हा मोठा अन्याय आहे। गेली अनेक वर्ष हा प्रश्न रेंगाळलेला आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा म्हणून अनेक वेळा या सगळ्या गोष्टी राज्यपालाने आपल्या अभिभाषणामध्ये यापूर्वीच्या अनेक वेळा बोलून दाखवल्या, परंतु महाराष्ट्रातील या सीमेवरील मराठी बांधवांवरती अन्याय मात्र कमी झाला नाही आणि म्हणून याचा निषेध म्हणून आज ज्या पद्धतीने कर्नाटकी सरकार हे सीमावासियांवरती अन्याय करते, मराठी माणसाची गळचेपी करते आणि त्या ठिकाणी एकीकरण समितीला सभा घेण्यासाठी मज्जाव करते आणि 2 दिवस एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मराठी तिकडे असलेल्या आपल्या बांधवांना जे धरपकड सुरू केली आहे पोलिसांनी, त्याच्या निषेधार्थ आज राज्यपालाच्या अभिभाषणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी बहिष्कार टाकलाय। त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या सभागृहामध्ये रतन टाटा यांचा जो शोक प्रस्ताव आहे याच्यामध्ये मात्र आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत। सरकार कोणाचंही असू दे, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष खंबीरपणे उभा आहे। कोल्हापुरात देखील आमच्या जिल्हा प्रमुखांनी याबद्दलचं तीव्र आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या त्या बांधवांना, सीमा बांधवांना कुठच्या पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी सरकारशी ज्या पद्धतीने वागलं जातंय, मराठी बांधवांना त्रास दिला जातोय, एकीकरण समितीला सभा घ्यायला विरोध केला जातोय, परवानगी दिली जाते आणि धरपकड केली जाते, याच्या निषेधार्थ आम्ही आज राज्यपालांच्या अभिभाषणावरती बहिष्कार टाकतोय। वर्षानुवर्ष होणाऱ्या अभिभाषणामध्ये राज्यपाल हा सीमा प्रश्न आम्ही सोडवू, न्यायालयीन प्रविष्ट आहे परंतु आम्ही सोडवू असं सांगतायत आणि या जनतेची फसवणूक करतायत, त्याच्या निषेधार्थ अभिभाषणावरती आम्ही बहिष्कार टाकतो आहोत। नाही, यावेळी असं आहे की मुंबईचा महापौर असताना मी देखील त्या ठिकाणी गेलो होतो। काळा दिवस जो असतो तो त्यासाठी मला निमंत्रित केलं होतं। तिकडच्या कानडी पोलिसांनी माझी गाडी आतमध्ये येण्यासाठी मज्जाव केला होता, तर देखील गणेमी गावाने पोचलो। त्या ठिकाणी असणाऱ्या कानडी बांधवांनी मराठी तिकडे असणाऱ्या आमच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय तोडली, डोकं फोडली, रक्तपात केला, तरी देखील शिवसेना प्रमुखांचा निर्धाडा साधलेला शिवसैनिक म्हणून ती परंपरा कायम ठेवून त्या ठिकाणी सभा घेतली आणि पुन्हा मी महाराष्ट्रात आलो। त्यामुळे शिवसेना हे काही नवीन नाहीये, याची पुनरावृत्ती होईल का? निश्चित होईल। गरज पडल्यास पूर्ण शिवसेना बेळगाव कारवारमध्ये जाऊन या मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील। निश्चित जातील, ती वेळ आली तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेचे सगळे नेते हे बेळगाव कारवारमध्ये जातील। सर, हिंदी में बता दीजिए, बेळगावी के मुद्दे पे बना देना चाहिए ऐसा कहा है आदित्य ठाकरे ने, क्या स्टैंड रहेगा उद्धव ठाकरे की? ऐसा है कि राज्यपाल का अभिभाषण में हर साल बेळगाव कारवार सीमावासियों के वो जो न्यायालयीन प्रविष्ट जो है खटला, उसके ऊपर हम निर्णय लेंगे, उनको हम वहाँ पर राहत देंगे, ऐसा बोला जाता है लेकिन कुछ किया नहीं जाता। आज 2 दिन पहले राज्यपाल के अभिभाषण के पहले वहाँ पर बेळगाव एकीकरण समिति के कार्यकर्ताओं को सभा लाने को मज्जाव किए गए। वहाँ मराठी जो हमारे बेळगाव कारवार समिति के जो पदाधिकारी है उनको पुलिस पकड़ रही है, ये निषेधार्ह है और इसीलिए राज्यपाल के इस अभिभाषण के ऊपर हम बहिष्कार। और एक बात बता दीजिए कि उद्धव ठाकरे और पार्टी के टॉप लीडर्स जो है क्या बेळगावी जाएंगे? बिल्कुल जाएंगे। ऐसी अगर नौबत आती है तो उद्धव जी, आदित्य जी और शिवसेना के सारे नेता, केवल नेता नहीं कार्यकर्ता भी बेळगाव में जाएंगे। ते काय बोलले ते मी ऐकलं नाही, ते ऐकल्यानंतर मी बोलले। आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांनी जर बोलले असतील तर ते योग्य आहे।